नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल आणि तुम्ही पाहत आहात नोकरी अपडेट्स विथ कोमल। आज आपण वेस्टर्न रेल्वे अप्रेंटिस 2026चा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा हे पाहणार आहोत। तर यामध्ये जी भरलेली माहिती आहे ती तुम्हाला ब्लरमध्ये दिसेल, कारण ती पर्सनल माहिती भरलेली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। टॅबवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर क्लिक हिअर टू रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। तर तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता ते तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर तुमचे 10वीच्या मार्कशीटवर जे नाव आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर फादर्स किंवा हजबंड्स नेम या ठिकाणी तुम्हाला तुमच्या दोन्हीपैकी एकाचे नाव टाकायचे आहे। महिला जर मॅरिड असतील तर त्यांनी हजबंडचे नाव टाका किंवा वडिलांचे नाव टाकले तरी चालते। तर या ठिकाणी मी वडिलांचे नाव टाकत आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे। मेल असाल तर मेल, फिमेल असाल तर फिमेल सिलेक्ट करा। त्यानंतर कम्युनिटी, यामध्ये तुमची जी कम्युनिटी आहे ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। या ठिकाणी माझी ओबीसी आहे, त्यामुळे मी ओबीसी सिलेक्ट करते। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲक्युरेट ईमेल आय डी टाकायचा आहे। त्यानंतर परत कन्फर्म ईमेल आय डी यावर क्लिक करून परत एकदा तोच ईमेल आय डी टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ॲक्युरेट द्यायचा आहे, जेणेकरून मोबाईल नंबर ॲक्युरेट द्यायचा आहे। त्याच मोबाईल नंबरवर OTP येणार आहे। त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची जन्मतारीख निवडायची आहे। जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तर येस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर येस, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करा। त्यानंतर ITI क्वालिफिकेशन तुमचं कोणत्या यामधून झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। आता या ठिकाणी माझे फिटर, त्यामुळे मी फिटर सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे फिटर ITI पास ट्रेड असेल तर तुम्हाला तेच या ठिकाणी सिलेक्ट करायचे। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती एकदा व्यवस्थित तपासून घ्या। यामध्ये काही मिस्टेक वाटत असेल तर परत एकदा जाऊन ही माहिती भरून घ्या। त्यानंतर तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती सर्व खरी आहे यावर टिक करा आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करा। तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डीवर रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड मिळालेला आहे, तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यावायचा आहे। लॉग इन केल्यानंतर
तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP आल्यानंतर तो टाकून तुम्हाला या ठिकाणी मोबाईल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड बदलायचा आहे. जुना पासवर्ड तुम्हाला जो मिळालेला होता तो पासवर्ड टाकून घ्यायचा अगोदर. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्यानंतर तोच पासवर्ड परत एकदा तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचा आहे. आणि अपडेट करायचं आहे. अपडेट झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा लॉग इन करायचे आहे. आणि तुम्ही जो काही नवीन पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यावायचा आहे. आणि मग लॉग इन करून घ्यायचे आहे. 10वीचं मार्कशीट आहे, यानुसार ही माहिती भरायची आहे. जर तुमचं यापैकी कोणते बोर्ड असेल तर हे टाकू शकता, नसेल तर अदरमध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बोर्ड एक्झाम ऑथॉरिटी नेम जे असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला टाकावायचे आहे. त्यानंतर नेम ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक सब्जेक्ट सिलेक्ट करून त्या सब्जेक्टचे मार्क या ठिकाणी टाकावायचे आहेत. तुमचे जे काही विषय असतील 10वीच्या मार्कशीटवर ते पाहून तुम्हाला या ठिकाणी सर्व विषय टाकायचे आहेत आणि त्यामध्ये किती मार्क्स पडलेले आहेत ती सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स भरायचे आहे. तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता त्या सिटीचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. स्टेट ऑलरेडी या ठिकाणी आलेला आहे आणि जो काही पिनकोड असेल तो पिनकोड त्या ठिकाणी टाकून घ्यावायचे आहे. त्यानंतर टेक्निकल ITI क्वालिफिकेशन जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे.
या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रमाणपत्रानुसार माहिती भरावयाची आहे. सर्टिफिकेटवर जो नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकावायचा आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी जे असेल ते या ठिकाणी नाव टाकून घ्या. या ठिकाणी तुम्हाला एकूण गुण टाकायचे आहेत आणि त्यापैकी मार्क्स ऑफ 10 किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकावयाचे आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचे. तुमचा फोटो आणि साईन या ठिकाणी अपलोड करायची आहे. या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि या ठिकाणी तुमची साईन अपलोड करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे 10वीचं मार्कशीट आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे पहिल्या कॉलममध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला 10वीचे जे सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे. प्लीज सिलेक्ट द ओरिजिनल स्कॅन सर्टिफिकेट फॉर प्रूफ डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट. यासाठी तुम्हाला तुमचे जे 10वीचे सर्टिफिकेट किंवा तुमच्याकडे जे मार्कशीट आहे ते या ठिकाणी अपलोड करावयाचे आहे. त्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या फॉर्मॅट या ठिकाणी प्रोव्हिजनल नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर NCVT सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुमची जी कास्ट आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि तुमच्याकडे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला त्यासाठी नॉन क्रिमिलेअर या ठिकाणी अपलोड करायचे आहे. आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर प्रोसीड करायचे आहे. तर अशा पद्धतीने सर्व माहिती भरल्यानंतर सर्व माहिती एकदा पुन्हा तपासा व यानंतरच फॉर्म सबमिट करा. सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. जर तुम्हाला हा फॉर्म फिलिंग व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.